नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. सर्वांचं महाराष्ट्र राज्याचं एमबीबीएस आणि बीडीएस रजिस्ट्रेशन झालं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट या ठिकाणी जनरेट होणार आहे आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जनरेट झाल्यानंतर फायनल कन्फर्म मेरिट लिस्ट तुमची या ठिकाणी जनरेट होणार आहे आणि फायनल कन्फर्म जनरल मेरिट लिस्ट जनरेट झाल्यानंतर तुमचा राऊंड 1 साठीची चॉईस फिलिंग चालू होणार आहे. या राऊंड 1 चॉईस फिलिंगचे काय नियम आहेत, काय अटी आहेत, या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला राऊंड 1 मध्ये सीट लागलं आणि ते तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुम्ही कोणती प्रोसेस केली पाहिजे, किंवा तुम्हाला जर सीट नाही लागलं तर सेकंड राऊंड साठी तुम्हाला पुन्हा नवीन चॉईस फिलिंग करण्यासाठी किंवा नवीन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे का, किंवा फ्री एक्झिट काय असतं आणि ते कोणत्या राऊंड पर्यंत तुम्हाला घेता येतं, हे सर्व तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते सर्व डाऊट्स सॉल्व्ह करण्याचा आजचा हा आपला व्हिडिओ आहे. चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड आणि जेवढी काही जेन्युइन माहिती आहे ती सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. तत्पूर्वी अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभाग नोंदवला नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी आमच्याकडे पेड काउन्सिलिंग मध्ये सहभाग नोंदवायचा आहे व महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे काही एमबीबीएस कॉलेजेस असतील किंवा बीडीएस कॉलेजेस असतील अशा सर्व कॉलेजेसमध्ये चॉईस फिलिंग आणि ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यामधून सीट्स घ्यायच्या असतील अशा सर्व विद्यार्थ्यांनी निगोशिएबल रेटमध्ये आमच्याकडून काउन्सिलिंग करून तुमची मॅनेजमेंट कोट्याची सीट सुद्धा तुम्ही या ठिकाणी कन्फर्म करायची आहे. सुरुवातीला आजचा जो महत्वाचा नियम आहे तो म्हणजे एमबीबीएस बीडीएसचे तुमचे रजिस्ट्रेशन संपले आहेत. रजिस्ट्रेशन संपल्यानंतर राऊंड 1 साठी जे काही नियम आहेत रजिस्ट्रेशन झाल्यानंतरचे की चॉईस फिलिंग आणि चॉईस फिलिंग नंतर कॉलेज अलॉट झाल्यानंतर जे काही नियम आहेत ते नियम आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुम्ही आताच नियम बघून तुमची चॉईस फिलिंग चॉईस लिस्ट या ठिकाणी बनवू शकाल. सुरुवातीला महाराष्ट्र राज्यामध्ये साधारणतः बीडीएस साठी 30 कॉलेजेस आहेत आणि एमबीबीएस साठी माझ्या माहितीनुसार 65 कॉलेज सीईटी सीलच्या ब्रोचर्स मध्ये या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये या वर्षीच्या नियमाप्रमाणे प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि वेदांता पालघर कॉलेज या दोन कॉलेजमध्ये तुम्हाला स्कॉलरशिपचे बेनिफिट्स घेता येणार नाहीयेत आणि जे काही जालन्याचा मायनॉरिटी कॉलेज आहे या ठिकाणी फक्त मायनॉरिटीचे जे विद्यार्थी आहेत, मुस्लिम मायनॉरिटीचे विद्यार्थी आहेत तेच या ठिकाणी चॉईस देऊ शकतात. तर समजा तर तुम्ही चॉईस दिली आणि चॉईस दिल्यानंतर जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं किंवा नाही झालं तर सीईटी सेलच्या नियमाप्रमाणे तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकता याची माहिती तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता की राऊंड 1 साठी या ठिकाणी जे काही विद्यार्थी आहेत राऊंड 1 साठीची जो काही नियम आहे तो नियम आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नियमामध्ये या ठिकाणी बघू शकता कॅप राऊंड 1 ची प्रक्रिया काय असणार आहे. कॅपचा लॉंग फॉर्म आहे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, लक्षात घ्या. आणि ह्याच्यामध्ये पहिला जो नियम आहे, पहिला नियम काय सांगतो एक लक्षात घ्या बाळांनो. पहिल्या नियम मध्ये असं सांगितलेलं आहे, जर उमेदवाराला समजा राऊंड 1 मध्ये सीट मिळाली आणि ती सीट त्यानं जॉईन केली आणि त्याच सीटवर समाधानी असून त्याला जर सीट अपग्रेड करण्याची इच्छा असेल, म्हणजे ह्यालाच काय म्हणतो आपण थोडक्या भाषेमध्ये बेटरमेंट करण्याची इच्छा असेल, तर त्याला नॉट फिल्ड स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरावा लागेल. लक्षात घ्या, तर त्याला काय करावं लागेल, नॉट फिल्ड स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरावा लागेल आणि राऊंड 2 साठी नवीन फ्रेश प्रेफरन्स चॉईस भराव्या लागतील. लक्षात घ्या, म्हणजे राऊंड 1 मध्ये जर तुम्हाला कॉलेज लागलं आणि ते कॉलेज जर तुम्हाला वाटलं की बाबा मला हे कॉलेज हातात घ्यायचं आहे आणि सेकंड राऊंड साठी जायचं आहे, तर तुम्हाला काय करता येतं, या ठिकाणी तुम्हाला तुमचं अपग्रेड करता येतं किंवा बेटरमेंट या ठिकाणी करता येणार आहे. दुसरा नियम काय सांगतो किंवा दुसरी तुम्ही कोणती गोष्ट करू शकता, तर दुसरी जी गोष्ट तुम्ही करू शकता, जर समजा उमेदवाराने राऊंड 1 मध्ये सीट जी घेतलेला आहे ते जॉईन केली आणि त्या सीटवर तो समाधानी असेल, तसेच राऊंड 2 मध्ये अपग्रेड नको असेल तर त्याने स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरावा. लक्षात घ्या, आणि अशा उमेदवाराचा नीट यूजी 2026च्या पुढील कोणत्याही राऊंड साठी विचार केला जाणार नाही. मात्र लक्षात घ्या, जर समजा तुम्हाला एखादं सीट अलॉट झालं आणि ते सीटसाठी तुम्ही 100% सॅटिस्फाय आहात तर तुम्हाला स्टेटस रिटेन्शनचा फॉर्म भरायचा आहे आणि तुमचा प्रवेश कन्फर्म करायचा आहे
त्यानंतर तुम्ही सीईटी सेलच्या पुढच्या जे काही येणाऱ्या ज्या काही प्रवेश प्रक्रिया आहेत त्या सर्व प्रवेश प्रक्रियेपासून तुम्ही या ठिकाणी काय होणार आहेत, तुम्ही त्या ठिकाणाहून बाद होणार आहेत, म्हणजे तुमचं ऍडमिशन कन्फर्म होऊन जाणार आहे. लक्षात घ्या. परंतु मात्र निर्धारित अंतिम तारखेपूर्वी उमेदवारांनी मिळालेले सीट रिझाईन केली. लक्षात घ्या. जर समजा तुम्ही सीट ऍक्सेप्ट केली आणि तुम्हाला वाटलं की बाबा नाही मला ह्याच्यापेक्षाही चांगलं कॉलेज मिळू शकतं आणि तुम्ही ते पाहता अंतिम मुदतीपर्यंत जर तुम्ही सीट रिझाईन केली तर तुम्ही राऊंड सेकंड साठी पात्र राहाल. म्हणजे राऊंड सेकंड साठी सुद्धा तुम्हाला हा ऑप्शन आहे. सीट ऍक्सेप्ट करू शकता किंवा मिळालेली सीट जी काही अंतिम तारीख आहे त्या अंतिम तारखेपर्यंत रिझाईन करून तुम्ही काय करू शकता, राऊंड सेकंड साठी पुन्हा अप्लाय करू शकता. आता तिसरा जो काही नियम आहे तो नियम काय सांगतो लक्षात घ्या. जर समजा जर उमेदवाराने राऊंड 1 मध्ये मिळालेले सीट जॉईन केले नाही, लक्षात घ्या, आणि दिलेल्या कालावधीमध्ये संबंधित कॉलेजमध्ये रिपोर्ट पण केला नाही, लक्षात घ्या, तर तो राऊंड सेकंड साठी पात्र राहील. ह्यालाच आपण काय म्हणतो, सोप्या भाषेमध्ये ह्यालाच आपण फ्री एक्झिट म्हणतो. समजा पुण्याचा विद्यार्थी आहे आणि त्याला चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया साईडला कॉलेज जर मिळालं आणि त्याला त्या कॉलेजकडे जायचं नाहीये, अंतर खूप लांब आहे, मिळालेल्या कालावधीमध्ये तो तिथपर्यंत जाऊ शकणार नाही, तर त्याला फ्री एक्झिटचा ऑप्शन आहे. तुम्हाला कोणताही कॉलेजकडे जायचं नाहीये किंवा कोणताही रिटेन्शनचा फॉर्म भरायचा नाहीये. पहिल्या राऊंडसाठी तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता. अशा उमेदवाराला पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाहीये. तो आपल्या पूर्वीच्या रजिस्ट्रेशन डिटेल्स आणि लॉग इन आयडीचा वापर करून राऊंड सेकंड मध्ये सहभागी होऊ शकतो आणि नवीन प्रेफरन्स भरू शकतो. राऊंड 1 मधील त्याच्या प्रेफरन्स रद्द कॅन्सल होतील. म्हणजे जो काही त्यानं प्रेफरन्स राऊंड 1 मध्ये दिलेला असेल तो राऊंड सेकंड साठी ऍज इट इज राहणार नाही, त्याला डबल या ठिकाणी करावं लागणार आहे. त्यामुळे जे उमेदवार असतील ज्यांना पहिल्या राऊंड मध्ये कॉलेज अलॉट होईल असे सर्व विद्यार्थी काय करू शकतात, सेकंड राऊंडला जाऊ शकतात फ्री एक्झिट घेऊन. राऊंड 1 मधलं एखादं कॉलेज तुम्हाला आवडलं असेल तर ते तुम्ही तुमच्या हातात ठेवू शकता आणि बेटरमेंट करून राऊंड सेकंडला जाऊ शकता. आणि जर तुम्हाला राऊंड 1 मध्ये सीट लागलं आणि ते सीट तुम्हाला ऍक्सेप्ट आहे तर तुम्ही मात्र काय करू शकता, ऍडमिशन कन्फर्म करू शकता. आणि तुम्हाला राऊंड 1 मध्ये जरी सीट नाही लागलं तरी तुम्ही काय करू शकता, राऊंड सेकंड साठी पुन्हा एकदा इलिजिबल आहात आणि तुम्ही राऊंड सेकंड साठी फ्रेश चॉईस फिलिंग करू शकता. सेम ऍज इट इज प्रोसेस तुमची ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी सुद्धा राहणार आहे. त्यामुळे सेकंड राऊंडच्या वेळेस सेकंड राऊंड मध्ये कोणते विद्यार्थी इलिजिबल असतील, कशा पद्धतीने सेकंड राऊंड मध्ये तुम्ही तुमची चॉईस प्रेफरन्स बनवू शकता, एसएमएल रँकच्या नुसार तुमचा कट ऑफ कितीपर्यंत खाली जाऊ शकतो किंवा कितीपर्यंत वरी जाऊ शकतो, याचीही माहिती मी तुम्हाला नेक्स्ट आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये देणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये सहभाग नोंदवायचा आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या फ्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन करायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला अपडेटेड माहिती या ठिकाणी मिळत राहील. मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असं कन्सिडर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.